गुरु काय झालंय, का चिडचिड करतोय? मी कुठे चिडचिड करतो? मी काही बोललो का? काही नाही. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. बोलशील आता? नाही, काही बोलण्यासारखं नाहीच आहे ना. तुला सगळं बरोबर कळतंय, तू सगळं बरोबर वागतेस, अजून काय ना, सगळं व्यवस्थित चाललंय. काय झालंय सांग ना मला. माया, यशवंत सरांसमोर तू जे काही वागलीस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. काय गरज होती त्यांना सांगायची की आपण जे काही केलं ते खरं होतं म्हणून, ते आपणच केलं म्हणून ते कबूल करायची काय गरज होती? गरज होती गुरु. मी सरांना खूप चांगलं ओळखते. आज ते ज्या पद्धतीने बोलत होते ना, म्हणजे ते ठरवून आल्यासारखं बोलत होते. ते पुढे काहीतरी करणार आहेत डेफिनेटली, आणि म्हणून मला हे सगळं बोलावं लागेल. गुरु, आजही आपण इथे आहोत कारण त्यांचा आपल्यावर विश्वास आहे, आणि तो मला मोडू द्यायचा नव्हता, म्हणून मला एक्सेप्ट करावं लागलं. दिस वॉज द राईट टाइम. नाही म्हणजे मग आता काय, तू सौमित्र बरोबर पुन्हा मैत्री करणार? अरे पुन्हा म्हणजे काय? म्हणजे आमची मैत्री तुटलीच कुठे होती? आणि तसंही आपली शत्रू कोण आहे? राधिका. ती कालही होती आणि उद्याही आपली शत्रू असणार आहे. तुझं अम्बिशन काय होतं? राधिका मसाले डिस्ट्रॉय करणं. सो त्यामध्ये सौमित्रचा काय संबंध येतो? अरे संबंध आहे, फार पूर्वीपासून आहे माया. कॉलेजला असल्यापासून माझ्या डोक्यात जायचा तो. जेव्हा राधिका आणि माझ्यामध्ये काही चालू होतं ना, तेव्हा सुद्धा हा मध्ये मध्ये लुडबुड करायचा. तेव्हापासून मागे होता. बरं, जरा आमच्यामध्ये काही वाद झाले तर हा यायचा लगेच खांदा द्यायला, सहानुभूती द्यायला, आणि मग ती त्याचंच ऐकायची ना. मला कोणी किंमतच द्यायचं नाही. बरं झालं, ते संपलं सगळं, तर पुन्हा एकदा कर्दनकाळ बनून माझ्या आयुष्यात आलाच. आणि आता हे आत्ताचं उदाहरण लक्षातच आहे ना. शनाया आणि माझे संबंध जरा बरे नाहीत असं म्हटल्यानंतर बरोबर तिला सुद्धा खांदा दिला याने. मग आता ती पण त्याच्याच सल्ल्यानं पुढे वागते ना, जे काय वागायचं ते. बरं, तेवढं कमी होतं की काय आता तू? नाही, आधीची मैत्री होती ती आता परत अशी उफाळून वर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. म्हणजे आता काय, तुला तर बरंच आहे ना, पूर्वीचा आपला मित्र सॅमी, मी त्याची माया, आणि परत मग त्याचं ऐका आणि सगळं, मग मला काही किंमतच नसणार आहे. अच्छा, म्हणजे हे खरं रिझन आहे तर इनसिक्युअर व्हायचं? एक मिनिट, मी काही इनसिक्युअर वगैरे नाही. अच्छा, लुक एट युअर फेस, यू कॅन सी इट. गुरु किती हायपर होतोय. शांत हो बघू तू आधी. काही हायपर नाही. बरं बरं, मला कळतंय सगळं. म्हणजे तुझा एकूणच एक्सपिरियन्स बघता तुझा सौमित्रवर विश्वास नसणं ओके, साहजिकच आहे. माझ्यावर विश्वास आहे ना? गुरु, तू ना बॅड पर्सन आहे. काय बोल? जर मला असं कोणी सांगितलं तुझ्याबद्दल तर मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार. मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. आजपर्यंत बऱ्याच लोकांनी मला तुझ्याबद्दल खूप काही सांगितलं, पण मी नाही ऐकलं त्यांचं. मी कायम तुझ्या सोबत उभी राहिले. एक दिवस तू माझी बाजू समजून घेऊच शकतोस ना, एवढं तरी एक्सपेक्ट करूच शकते ना मी तुझ्याकडून. काय हे सौमित्र जरी माझ्या आयुष्यात मित्र म्हणून असला तरी माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान मी हलू नाही देणार आहे. कळतंय? जेनी. हा, काय रे? शनाया कुठे? काय पाणी देऊ? नाही, शनाया असेल इथेच कुठेतरी. का रे? नाही, बघ बघ. नाही नाही, ती बहुतेक ते भाऊबीजेची तयारी करत असेल. का? अरे ती मगाशी मला विचारून गेली की भाऊबीजेच्या दिवशी मी सगळ्यांना, या ऑफिस मधल्या सगळ्यांना मी जर असं ओवाळलं तर चालेल का? हो, ओवाळ, सगळ्यांनाच ओवाळतात, काय प्रॉब्लेम? तुला पाणी देऊ का? दे दे दे, पाणी हवं का? कसं शक्य आहे ऑफिस मध्ये भाऊबीज? शनायासाठी अशक्य काहीच नसतं. आणि बरं आहे ना, मी तिला म्हणालो बरोबर आहे, सगळ्यांनाच तू भाऊबीजेच्या दिवशी ओवाळ. कसं आहे ना, आपण सगळे तिच्या पाठीशी उभं राहणार. तिची जी लढाई आहे गुरुनाथ सोबत, ते आपण उभे राहणार भाऊ म्हणून. बरोबर बोललो की नाही मी? आपण सगळे, आपण सगळेच भाऊ म्हणून. भाऊ म्हणून. मला हे भाऊबीज वगैरे ना फारसं पटतच नाही. का पटत नाही? हा, पटत नाही. नाही नाही, पटत नाही म्हणजे तसं नाहीये. म्हणजे अगदी शब्दशः असं नका घेऊ तुम्ही. म्हणजे सख्खे भावंड असतात की नाही, सख्खा भाऊ सख्खी बहीण, त्यांच्यात ते भाऊबीजेचं छान वाटतं, मस्त वाटतं एकदम. हा, फक्त ते मानलेला भाऊ मानलेली बहीण कशाला पाहिजे उगाच? हे बघ, मी आणि राधिका बहिणी बरोबर आहे, प्रत्येक भाऊबीजेला त्या मला ओळखतात की नाही. आणि तू इन रियालिटी बघ, काय आम्ही असा मानलेल्या नात्यांपेक्षा जास्त जवळ आहोत की नाही? बघ, तुला काय प्रॉब्लेम आहे? ती सगळ्यांनाच ओवाळणार आणि आपण सगळे तिचे भाऊ. बस, संपला विषय.
करेक्ट. पण काय? पण काय नाही, तू काहीतरी बोलत होतास. बोल 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 बोल. काहीतरी बोलत होतास तू. बोल. पण काय? काहीतरी बोलत होतास. बोल. काहीतरी आहे मनात. बोल. काय आनंद सर, माझं ना हल्ली तुमच्यासारखं वाटायला लागलंय. माझ्यासारखं? विसरायला लागलं गोष्टी. येस, वेलकम टू द क्लब डार्लिंग. बोल. फक्त ते विसरायला लागलोय, त्यामुळे हे लक्षात आलं की मला एक महत्वाचं काम आहे. मग काय? पानोलकर सरांना फाईल द्यायची आहे. एवढं शॉपिंग केलं तुझ्यासाठी, त्याचं काही कौतुक नाही तुला? त्याचं काय झालं? माय गॉड, आय एम शिवरिंग. चल वरती पटकन. नाही काय? डॅड? येस. कुठे? अच्छा, डॅडी. हाय डॅडी. हाय शना. हॅलो. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी टू यू. माझ्याकडनं पण तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. ऍक्च्युली ना, मी दिवाळीसाठी तुमच्यावर एक कविता केली होती. निळे निळे आभाळ, हिरवी हिरवी पालवी, माझ्या मनात फुटलेलं अंकुर. मम्मा पोएम वगैरे नको ना आता. ऍक्च्युली हीच कविता ना मी त्यांना आपल्या घरी आल्यावर ऐकवणार होती. तुम्ही येणार आहात ना आमच्या घरी? सॉरी, मी राधिकाच्या आईंच्या घरी चाललोय. का? सॉरी. नाही म्हणजे त्या ओळखणार आहेत का तुम्हाला? नाही, त्या कशाला ओळखतील? त्यांच्याकडे ऑलरेडी एक इलेक्ट्रिकची माळ आहे. मग हा बॉम्ब कशाला पेटवतील? मम्मा काय बडबडतेस तू? नाही म्हणजे ते राधिकाच्या आईकडे चालले होते ना, म्हणून आपलं विचारलं. तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. मी जेवायला चालू होते आणि मी सौमित्र आणि राधिकाकडे पण जाणार आहे. त्यांची पहिलीच दिवाळी ना. हो भारी, बरं वाटेल त्यांना. हो, आणि तुमचाही दिवाळी सण पहिलाच असेल ना? सॉरी. नाही म्हणजे तुमच्या मिसेस तुमच्यापासून लांब आहेत ना? मला खरं म्हणजे अशा गोष्टी अजिबात आवडायच्या नाहीत. मला माणसंच आवडायची नाहीत अजिबात. पण राधिका आल्यापासून सगळं बदललंय. राधिका आल्यापासून आता मला सण हवे हवेसे वाटायला लागलेत. माणसंही हवी हवीशी वाटायला लागली का? सॉरी. मम्मा कुठला टॉपिक कुठे नेतेस? चला मी निघतो, राधिकाची आई वाट बघत असते. हो, मग भेटू आपण राधिकाच्या घरी. अच्छा, तुम्ही पण येताय तिच्याकडे? आत्ताच तुम्ही म्हणालात ना, हवी हवीशी माणसं भेटायला हवी, म्हणजे सणाच्या निमित्ताने ते भेटतात. ठीक आहे. हा, मग संध्याकाळी एकत्रच जाऊया. झालं, कळलं ना त्यांना. आता माझे हात पण यात न्यायला लागतील. चल लवकर. मी येतो. काय डॅडी? बेस्ट झालं, एकत्र जायचं. बस बस बस. अरे मी तुझं काही ऐकणार नाहीये. माया, हा काय प्रकार आहे सगळा? मी तुला ओवाळणार आहे. आता लग्न नाही झालेलं आपलं. तू ना हे सारखं सारखं मला ऐकून दाखवू नकोस. आपलं लग्न झालेलं नाहीये, लग्न झालेलं नाहीये. होणार आहे ना आपलं लग्न लवकरच. आणि असं समज माझी रिहर्सल सुरू आहे. अरे यार, तू पण माय काय हे? शांत बस, आता तू काहीच बोलायचं नाहीयेस. गुरु, मी आपल्या लग्नाबद्दल काय ठरवलंय माहितीये तुला? आता काय तू सगळंच ठरवलंय? अजून काय ठरवलंस? पहिलं तरी तोंड नीट कर, छान गोड स्माइल दे बघू. आणि आता मला विचार की माया, काय ठरवलंयस तू? काय ठरवलंयस माया? सी गुरु, म्हणजे तुला तर माहितीच आहे की मॉम डॅड ऑलरेडी सेपरेट झाले. आणि त्यांना माझ्या लाईफ मध्ये मी काय निर्णय घेते याचं फारसं काहीच पडलेलं नसतं. म्हणजे माझ्या प्रत्येक निर्णयाला ते ओके इतकंच म्हणतात. बट ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून तरी मला त्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगावं लागणार आहे. आणि या निर्णयाला सुद्धा ते ॲज युज्युअल ओके इतकंच म्हणणार आहेत. त्यामुळे आपल्या लग्नाबद्दल मला आता त्यांना सांगायचंय जे जे माझ्यासाठी मॉम डॅड पेक्षाही जवळचे आहेत. कोण? यशवंत सर आणि सॅमी. त्यांनी खूप केलं रे माझ्यासाठी. आणि त्यामुळे ना मला ते मॉम डॅड इतकेच जवळचे. गुरु, आणि यशवंत सर ना माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यामुळे तेच माझं कन्यादान करणार आहेत. माय बस ना तू जरा, बस प्लीज. काय करतोय? काय ओवळते बाई? हे काय चाललंय? तू किती पुढचा विचार करतेस कळतंय का तुला? काय चाललंय म्हणजे आपलं जे ऑलरेडी सेट आहे तेच बोलते ना मी. आणि पुढचा विचार का नाही करायचा? ती माझ्या डोक्यात एकदा एक गोष्ट मी ठरवली ना की जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आय कॅन नॉट थिंक ऑफ एनीथिंग एल्स, यू नो. चलो चलो, इसी बात पे मुंह मीठा करते आकर. ओ मिस्टर गुरुनाथ सुभेदार, ओवाळणी द्या माझी. कसली ओवाळणी? ए हॅलो, कसली म्हणजे?
पहिला पाडवा झालाय आपला, आज ओवाळणी दे. या उद्या भाऊबीजेला तुझ्या भावाला ओवाळ आणि त्याच्याकडूनच घे. गुरु गुरु हा फॅन्टॅस्टिक. काय कॉफी? नाही कॉफी तर आहेच, पण माझ्या आयुष्यातला कालचा दिवस सुद्धा, म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता काल. काय नेमकं घडलं तरी काय? ज्यांनी काही नाती ना आपल्याला खूप जवळची असतात, पण ती तुटतात आणि अशा पद्धतीने बिघडतात की पुन्हा ते नातं कधी जोडलं जाईल की नाही याच्याबद्दल शंका यायला लागते मला. पण अचानक काहीतरी घडतं आणि ते नातं परत जोडलं जातं ना, तेव्हा खूप मस्त वाटतं. आणि तेच झालंय का, सो माझ्या आयुष्यातला स्वप्नवत दिवस वगैरे होता तो. कोणाबद्दल बोलतोयस तू? मायाबद्दल बोलतोस ना? अर्थात मायाबद्दल बोलतोय. माया? हा, काल माया आणि मी भेटलो होतो आणि खूप बोलणं झालं आमच्यात. म्हणजे आमच्यातली मैत्री परत आधीसारखी होईल यासाठी निदान प्रयत्न तरी सुरू झालेत आमचे. नाही, पण तुला मायाच्या बाबतीत जे फील होतंय ना ते मी अगदी समजू शकतो. कारण तुला जसं मायाच्या बाबतीत वाटतंय तसंच मला गुरुच्या बाबतीत वाटायचं. गुरुनाथ सुभेदार आपला गुरु यार, कॉलेज काळातला. हा, त्याच्या बरोबर आपली घट्ट मैत्री होती असं आपण कोणाला सांगितलं तर कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही. एक मिनिट. हा सर बोला. वहिनी ताबडतोब टीव्ही लावा. का, काय झालं? आत्तापासूनच आपली ऍड टीव्ही वरती टेलिकास्ट झाली आहे. काय सांगताय? लगेच लावते. सौमित्र लवकर टीव्ही लाव. ऍड टेलिकास्ट झाली. काय आहे, आम्ही राधिका मसाल्यासाठी ऍड केली आहे. शनाया राधिका मसाल्यामध्ये आल्यानंतर नेमके काय काय बदल झालेत हे सांगणारी. अच्छा, ती आता टीव्ही वरती टेलिकास्ट होतीये, ती बघायची आहे. ऍक्च्युली ती ऍड बघून तुम्हाला जरा धक्का बसणार आहे, पण तुम्ही आमच्या बरोबर बघाच ही ऍड. अरे बाजूला हो. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. आई, या घरच्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. इतकी वर्ष झाली तरी तोच स्वाद, तीच चव. वाह, सुपर. सारखं काय तेच ते आणि तेच ते. बोरिंग आयुष्यात थोडं स्पायसी व्हावं लागतं. गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं. राधिका मसाले, ओळख घरगुती परंपरेची. शनाया मसाले, ओळख परंपरेतल्या नाविन्याची. सुंदर वॉच आणलंयस. सांग ना कसं वाटतंय? छान दिसते. आता काय तुझ्यावर कुठली गोष्ट चांगलीच दिसते ना. कसला बोर आहेस तू? मी एवढं छान बोलते तुझ्याशी आणि तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. टीव्ही बघत बसले. गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं आणि नवऱ्याचे चोचले पुरवण्यापेक्षा त्यालाच वठणीवर आणावं लागतं. टीव्हीवर दिसणार नाहीये, फक्त कॉर्पोरेट लेवलची ऍड आहे, तर क्लायंट वगैरेच बघतील, म्हणजे बिझनेसवाली लोक सगळी. नाही गुरुनाथ सर, तुमचं पॅकअप नाही अजून. आपले काही मॅजिकल शॉट बाकी आहेत. पण सर स्क्रिप्ट मध्ये होतं ते सगळं केलं ना आपण शूट. मग आता काय बाकी आहे? आता काय आहे मॅजिकल शॉट म्हणजे, आता मी जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला ते नाही कळणार. काय प्रकार आहे हा सगळा? गुरु काय हे सगळं? गुरु मी तुझ्याशी बोलते, उत्तर नाहीये का तुझ्याकडे? त्या ऍड मध्ये काय करतोयस तू? अरे राधिका मसाल्याच्या ऍड मध्ये त्या दोघींबरोबर तू काय करतोयस तिथे? सांग ना मला. गुरु बोलशील काही? मी बोलते ना तुझ्याशी, मला सांग तू तिथे काय करतोय? तू आजपर्यंत खोटं बोलत आलास माझ्याशी, खोटं वागत आलास माझ्याशी. मला सांग, मला एक्सप्लेनेशन दे, ते काय आहे सगळं? आणि ती ऍड कधी शूट केलीस तू? गुरु ऍड कधी शूट केलीस ती? अगं मला हे अचानक नागपूरला जावं लागतंय.
पण आपण जातोय आणि दॅट्स फायनल. चल. मामी येते माझी, मामी येते म्हणून तुला म्हणतोय की मग ती समोर आल्यावर मी काय उत्तर देऊ. अच्छा, तू मला ते नागपूरला जातो असं सांगून गेला होतास तेव्हा ही ऍड शूट करायला गेला होतास. हा, तरीच त्या दिवशी संध्याकाळी तुझ्या पॅन्टच्या खिशामध्ये राधिका मसालेचा चेक होता. ते किती खोटं बोललास माझ्याशी, तू आठवते का तुला? सांग ना. तू गप्पा बसशील का जरा? इथे मलाच कळत नाही काय तुझी काय सारखी भुणभुण चालली आहे. मी भुणभुण लावली आहे? जे दिसतंय त्यावरून बोलते ना मी. मला सांग हे सगळं काय आहे. मग मला इथे कळत नाहीये ना. एकदा माझ्या डोक्यामध्ये गोष्टी घुसू दे मग तुला सांगतो. एकदा या हरामखोरांनी मलाही फसवलंय आणि त्याच्यानंतर परत तुझी भुणभुण काय बोलणार मी याच्यामध्ये? त्यांनी तुला फसवलं की तू मला फसवलंय? माया बस, जरा थांब. डोक्याला नुसती भुणभुण. माझ्या बरोबर गेम खेळता काय? ही शना यांना नक्कीच सामील असणार आहे. आत्ता विचारतो हिला. गॅरीचा फोन आहे. ए शन्या, उचलू नको, बिलकुल उचलू नको. तुला माहिती त्यांनी कशासाठी फोन केलाय? यार ही कुठं कडमडली असेल? मम्माकडे असेल. अगं बाई, मलाही तसाच फोन आला. तुम्ही उचलू नका. नाही, मी उचलला नाही. तिने उचलला नाही म्हणून मला केला. नका उचलू फोन माझे. डायरेक्ट या राधिकाला फोन करतो आणि मला फसवता काय? मलाही फोन आलाय. उचलू नको. मी नाहीच उचलणार आहे. भयंकर चिडलाय. अरे उचल ना. बोल माया. सामी, मी हा कॉल का केलाय तुला आयडिया असेलच. हो माहितीये. सामी, काय चाललंय हे सगळं? म्हणजे मला ना कळतच नाहीये हा सगळा काय प्रकार आहे. माझ्या कल्पनेच्या पलीकडचं हे सगळं. हे बघ माया, आपल्यात जे काही बोलणं झालं त्याप्रमाणे आपलं रिलेशन आता सुधारलंय. त्यामुळे मी तुझ्याशी काहीही खोटं बोलणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो तुला माया की या सगळ्या गोष्टीत मी सुद्धा इन्व्हॉल्व आहे. पण एकच आहे की आपलं बोलणं व्हायच्या आधी हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे मी प्रॉमिस मोडलंय असं नाही म्हणताय. अरे मी असं काही म्हणाले का? त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. नाही तसं नाही, पण मी क्लिअर केलं फक्त. हो, पण मी हा कॉल तुला जाब विचारायला केलाच नाहीये. इनफॅक्ट म्हणजे ती ऍड बघितल्यापासून ना माझ्या डोक्यात विचार सुरू झालेत रे. नको ते मला सुचतच नाहीये की काय करावं, म्हणून मी तुला कॉल केला ना. राहुल ऐक ना, मला जरा बोलायचंय रे तुझ्याशी. इनफॅक्ट काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तू भेट ना मला. संध्याकाळी भेटशील प्लीज? हो भेटू शकतो. कुठे भेटू सांग? बरं, मी पाठवते तुला, ऍड्रेस पाठवते. आपण भेटूया. ओके ओके, भेटूया. या, बाय बाय. बोला मिस्टर गुरुनाथ सुभेदार, बोला. वा राधिका मॅडम, काय माझ्या फोनची वाटच बघत होता वाटतं. आता एवढं मोठं सरप्राईज गिफ्ट दिल्यानंतर तुमच्या रिॲक्शनची वाट पाहणारच ना मी. नाही राधिका, तुला एक सांगतो, हे तू बरं नाही केलंस. या वेळेला तुम्ही अंत पाहिलाय माझा. तुम्ही कधी कोणाचं काय चांगलं केलंय म्हणून मला सांगताय? ए, तुझं तत्वज्ञान ऐकायला फोन नाही केला मी. हे बघ, एक लक्षात घे, या वेळेला आता जे काही तू केलंयस ना, याच्यानंतर तुझ्या राधिका मसालेचं साम्राज्य इथे येऊन तुझ्या समोर, तुझ्या त्या सगळ्या चमच्यांच्या समोर नाही बर्बाद केलं ना, तर बघ तू. झालं बोलून का अजून काही बोलायचंय? कारण मला आता तुम्हाला ना एक आनंदाची बातमी द्यायची. काय, या ऍड मुळे राधिका मसालेचे शेअर्स वाढलेत. आणि फक्त या ऍड मुळे नाही, तर तुम्ही या ऍड मध्ये काम केल्यामुळे. पहा ना आता कसं झालंय. जो माणूस राधिका मसाले बर्बाद करायला निघाला होता, आज त्याच माणसामुळे राधिका मसालेचे शेअर्स वाढलेत. भरभराट होतीये राधिका मसालेची. राधिका मसाले इतके दिवस 300 कोटींची होती. आज राधिका मसालेचा टर्नओव्हर 600 कोटींवरती जाऊन पोहोचणार आहे. थँक्यू, तुमच्यामुळे हे शक्य होतंय. थँक्यू सो मच. नाही, तू स्वप्नच बघ. 300 कोटी, 600 कोटी. पण याच्यानंतर आता फक्त बर्बादी बघायची तुला.
एक सांगा मॅडम, उद्या येत आहे ना ऑफिसला तुम्ही? अर्थात यावं लागणार. 600 कोटींचं साम्राज्य उभं करते मी. हा, एक काम कर, उद्या येताना ना एक असं मोठं कुलूप घेऊन ये. कुलूप, कळलं? का? नाही, तुझ्या त्या साम्राज्याला तुझ्याच हातानं टाळं ठोकायचंय मला. चालेल. सोन्याचं कुलूप घेऊन येऊ का? कारण राधिका मसालेला साधेचं कुलूप हवं ना. माया, आपण जे काय ऑर्डर केलं होतं ते सुद्धा आलंय. आता फक्त खाऊन आपापल्या घरी जाणं बाकी आहे. तरीही तू एक अक्षरही बोलली नाही. बोलणार आहेस का? सॅमी, म्हणजे मला ना कळत नाहीये की गुरुनाथ सुभेदार नेमका कसा आहे ते. आज पहिल्यांदाच मी त्याच्याबद्दल विचार करताना खूप कन्फ्यूज झाले आणि मला काही कळतच नाहीये. म्हणून मी तुला भेटायला बोलवलंय आणि मला माहिती आहे की यू हेल्प मी आउट आणि यावेळी ऐकणार आहे मी तुझं. सो प्लीज. नाही नाही माया, हे बघ, आपलं ठरलंय ना आधी की आपल्या दोघांच्या मध्ये गुरुनाथ किंवा राधिका हा कुठलाही विषय आपण काढणार नाही आहोत. आणि आता गुरुनाथपेक्षा तू जास्त मला महत्वाची, आपली मैत्री जास्त महत्वाची. ऑफकोर्स माझ्यासाठी पण आपली मैत्री महत्वाची आहे. बट तू प्लीज समजून घे ना, यावेळी मला या टॉपिकवर बोलण्यासाठी ना एका थर्ड अँगलची गरज आहे आणि तो तू आहेस. मला एवढंच कळतं बस. म्हणजे त्याच्याबद्दल विचार करून करून ना मला सॅच्युरेट व्हायला झाले. सो सॅमी प्लीज, आय नीड युअर हेल्प. बोल माझ्याशी आता. मला कळतंय सगळं तुझं काय होतंय, पण सॉरी, मी गुरुनाथ या विषयावर नाही बोलणार तुझ्याशी. मी प्रॉमिस केलंय तुला. पण तू बोलू शकतेस. म्हणजे प्रत्येक वेळेला सल्लाच द्यायला पाहिजे असं काही नाही ना. कधी कधी समोरच्याने फक्त ऐकलं तरी खूप बरं वाटतं. तू बोलू शकतेस. कदाचित बोलता बोलता तुझं तुला उत्तर सापडेल. बोल. म्हणजे गुरु नेमका कसा आहे ना मला कळत नाहीये. म्हणजे त्याच्याबद्दल विचार करून करून ना मला डिस्टर्ब व्हायला झालं. नाही, मी ऍडच्या बाबतीत अजिबात बोलत नाहीये. इनफॅक्ट मला तो विषयही काढायचा नाहीये. तुला ऍड बद्दल नाही बोलायचंय? नाही. काय प्रॉब्लेम झालाय? काय झालंय? मी प्रॉब्लेम हा आहे की याची काय गरज आहे? घ्या. सुखी राहा, सौभाग्यवती. सर, काय झालं? रडताय कशाला? मोठ्या बहिणीची आठवण आली वहिनी. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती ती. लहानपणापासून तिनेच मला सांभाळलं होतं. वहिनी, एकदा रक्षाबंधनला ना गंमत म्हणून मीच तिला राखी बांधली होती. 2 वर्षापूर्वी गेली ती. वहिनी, त्यावेळेला ती माझी एकुलती एक बहीण होती. हो, पण खरं सांगू, आज तुमच्या रूपाने माझ्या आयुष्यात आणखीन एक बहीण आली. भाऊ म्हणून या वयात मी तुमचं कितपत रक्षण करू शकेन नाही माहित मला. पण वहिनी, आजपर्यंत तुम्ही मला सांभाळून घेतलं. याही पुढे सांभाळून घ्याल याची खात्री आहे मला. वहिनी, तुमच्यामुळे आज ही राधिका मसालेची एवढी गोड फॅमिली मिळाली. त्याबद्दल मी तुमचं. अहो, असं का बोलताय? हे काय आभार वगैरे? तुम्ही या कुटुंबाचा महत्वाचा भाग आहात. तुमचा किती आधार वाटतो हे मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. असं नका बोल. अरे यार, हे ऍडव्होकेट पण इतकं उशीर काय करतात? कधीच बोलवलं, अजून नाही आले. अजून भेटायला सांगितलं त्यांना? शनाय, काय मला काही कळत नाही का? पहिल्यांदा भेटतोय कोणाला मी? इथेच याच जागी याच वेळेला बोलवलं होतं, अजून कसं नाही आले?
पण बेस्ट केलंस आहे. ऍडव्होकेट अपॉइंट केला आहे, बेस्ट केलंस तू. आता आपण यांच्यावर लिगल ऍक्शन घेऊ शकतो, तेही राधिका मसालेच्या ऑफिसमध्ये जाऊन. नाही तुकडाच पाडू आज. नाही घेऊ शकतो म्हणजे घेणारच आपण. त्याला काय अर्थ काय? तुकडा वगैरे तेच करायचंय. अरे यांना काय वाटलं लिगली, यांना असं दाखवून दे ना की बघत राहतील. काय समजले काय मला? हार्ड आहे भाई तू, हार्ड आहे. काय भाषा काय? हार्ड आहे काय? हार्ड आहे कुठून शिकली? मगाशी काय ते तुकडा पाड म्हणालीस, आता हार्ड आहे. ते सौमित्र बरोबर राहून असली भाषा शिकलीस का? माझ्या बरोबर असं नाही बोलायचं, सांगून ठेवतो तुला. तू त्याचा माझ्यावर काढू नकोस ना. एक तर मी तुला सपोर्ट करते, तुझ्या बाजूने बोलते, आणि तुझं मात्र काय? ते तुझ्यावर नाही राग काढते ग, पण ती ऍड बघून माझं डोकं फिरलं यार. मला चिडचिड. अरे हॅलो सर, सॉरी माझ्यामुळे थोडा उशीर झाला. नाही कम्प्लिटली ओके. ओळख करून देतो, ही माझी वाईफ शनाया. एक्स. एवढं स्पेसिफिकली सांगायची गरज आहे का? ऍडव्होकेट येते ना, सगळं सांगायलाच पाहिजे. सर मी तिला इथे आणायचं कारण हेच आहे की तिकडे जे काही झालं ना ते सगळं हिच्या उपस्थितीत झालं. म्हणजे हिने सगळं पाहिलंय, ती साक्षीदार आहे, ती तुम्हाला सगळं सांगेलच. सांग शनाया. सांगते ना, मी आय विटनेस आहे. इट्स ओके, पण आता आपण इथे बोलत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. आधी आपण राधिका मसाल्याच्या ऑफिसला जायला हवं, नाही का? बाकी जाता जाता बोलूया. जाता बोलू. चल तू सगळं सांगायचं आणि एकही मुद्दा सोडू नको. कुठले आवाज येतात पण? आता पुढचा आवाज दाखवतो. बास आता. किती दट्टा मस्करी करणार आहात तुम्ही? आता ते गुरुनाथ आणि शनाया कधी येतील? जरा सिरियस चेहऱ्याने बस. शनाया ना येडी आहे. तिला खरं तर इथे आधी यायला हवं, तरच भाऊबीज साजरा होईल ना. नाहीतर आम्ही सगळे भाऊ आम्ही कन्फ्युज होणार की बहिणीचा संसार वाचवायचं की भाऊजींना कुठेतरी पोचवायचं. वहिनी मी निघू का? कुठे? अहो मला माझ्या बहिणीकडे जायचंय भाऊबीजेला. पण आत्ता? अरे काय तेच बोलतोय केव्हापासून? तुला सांगितलं ना की तिथे संध्याकाळी जा. नाही संध्याकाळी तिला वेळ नाहीये ना. अरे मग तिला इथे बोलव ना तू. नाही ते लांब पडेल तिला. मग आमची पण भेट होईल ना. यस, ऐक ना, आता कधीही गुरुनाथ इथे येतील, तुला तर त्यांचा स्वभाव माहितीये. उगीच इथे तमाशा करतील. अशा वेळेला राधिका मसाल्याची सगळी टीम इथे असलेली बरी. आणि वहिनी मी काय बोलतो, आपण ना सगळे जरा असा पार्टी मूड मध्ये एन्जॉय करूया. म्हणजे काय, तेव्हा तो आला ना गुरु, मग त्याची अजून चिडचिड होईल, अजून भडकेल तो. ही मस्त आयडिया आहे, खरंच मस्त आयडिया. अजून भडकेल तो. चला तयारी करूया. श्रेयस ये रे, तू टेन्शन गिफ्ट तू काय बोललंच नाही. गुरुनाथ, तुमची मी इतकी कधीच वाट पाहिली नव्हती. आज मी तुमची खूप वाट पाहते. आज इथे येऊन तुम्ही नेमका काय तमाशा घालताय पाहायचंच आहे मला. द्या. हीच ती कॉन्ट्रॅक्टची ओरिजिनल कॉपी. याच्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही कबूल केल्या होत्या या सगळ्या आहेत. त्यामुळे सर आता तुम्हीच बघा आणि आमच्या मीडियातल्या सगळ्या मित्रांनाही सांगा की त्याच्यामध्ये नक्की काय म्हटलंय. मी सगळ्या अटी आधीच कबूल केल्याप्रमाणे लिहून घेतलेल्या होत्या आणि त्या बघूनच, त्या वाचूनच मी सही केली होती. त्यामुळे तुम्ही वाचा आणि मला सांगा यांच्यावर मला फसवल्याबद्दल, माझी अब्रू नुकसानी केल्याबद्दल किती कोटींचा दावा ठोकायचा. बघा तो प्लीज. अगं मला हे अचानक नागपूरला जावं लागतंय. पण आपण जातोय आणि दॅट्स फायनल. सर मामी येते, माझी मामी येते म्हणून तुला म्हणतोय की मग ती समोर आल्यावर मी काय उत्तर देऊ. तिने चेक दिल्या तिच्या तोंडासमोर मी तो फाडून तिच्या तोंडावर मारायचो. नको मला तुझे पैसे. फक्त यावेळेला का कोणास ठाऊक माझ्या मनात आलं की अरे आपण आपल्या स्वाभिमानापायी आपल्या मुलाचं भवितव्य नको बिघडवायला ना. म्हणून मी तो चेक घेतला आणि
तुझ्या हातात आला. बोल माया. सामी, अरे मला जरा बोलायचंय तुझ्याशी गुरुच्या बाबतीत. अरे मी कधीपासून कॉल करते त्याला, तो कॉलच रिसीव्ह करत नाहीये माझा. काय करू ना मला कळतच नाहीये. नाही, तो एवढ्यात घेऊ पण नाही शकणार कॉल. का म्हणजे? कारण नेहमीप्रमाणे त्याच्या सवयीने तो तमाशा करायला राधिका मसालेच्या ऑफिसला आलाय. काय? गुरु तिकडे आहे? हो. त्याचं म्हणणं आहे की राधिका मसाले कंपनीने त्याला फसवलंय, त्यामुळे ऍडव्होकेट आणि मीडिया घेऊन तो इथे आलाय. पण माया सॉरी, तू माझी मैत्रीणच म्हणून सांगतो, त्याने कॉन्ट्रॅक्टवर आधी सही केलेली असल्यामुळे काहीही त्याच्या मनासारखं घडणार नाही. ओ गॉड, मला ना कळतच नाहीये मी काय करू गुरुच्या बाबतीत. काय करू तेच कळत नाहीये हा तू प्रश्न विचारत असशील तर सॉरी माया, आपलं आधीच ठरलंय की गुरुच्या बाबतीत नो सल्ला. ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. या बाय. मिस्टर गुरुनाथ, तुम्ही खरंच हे कॉन्ट्रॅक्ट वाचले? हो सर, मी शब्दनशब्द वाचलंय. काय 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 झालं? मग एक तर तुम्हाला वाचता येत नाही, नाहीतर वाचलेलं कळत नाही. कारण तसं जर असतं ना तर माझा वेळ असता तुम्ही फुकट वाया घालवला नसता. हे घ्या. सर ठीक आहे. ओके, ठीक आहे. मला मान्य, तुम्हाला धक्का बसणं साहजिक आहे, पण एकदम असे रागवू नका. तुमचा राग असं कोणावरती काढू नका. शांत. हे बाप, एक कॉन्ट्रॅक्ट समजून घेण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला मदत करते. उघडा ते पान नंबर 6 काढा. घ्या कॉन्ट्रॅक्ट घ्या. पान नंबर 6 काढा. हा, मुद्दा क्रमांक 1. ही जाहिरात टीव्ही वरती दाखवण्यासाठी माझी हरकत नाही असं इथे लिहिलंय. मुद्दा क्रमांक 2. जाहिरातीत बदल केल्यास माझी परवानगी असणार आहे. असं मी नाही म्हणते, इथे लिहिलंय आणि खाली तुमची सही आहे. तुम्हीच म्हणताय हे. आता याच्या खाली मुद्दा क्रमांक 3. ही जाहिरात तुम्ही स्वखुशीने करताय. ही जाहिरात करण्यासाठी तुमच्यावरती कोणीही जबरदस्ती केलेली नाही. हे तर बरोबर आहे ना? तुम्ही स्वतःहून केली आहेत ना ऍड, कोणीच जबरदस्ती केलेली नाहीये. मुद्दा क्रमांक 4. या जाहिरातीचे सर्व अधिकार हे राधिका मसालेचे असतील आणि त्याबद्दल तुम्हाला कोणताही आक्षेप असणार नाही. एक मिनिट, हे खोटं आहे सगळं. अहो खोटं काय, तुम्ही असं लिहिलंय, मेन्शन केलंय याच्यामध्ये आणि खाली तुमची सही आहे. हा, अजून एक मुद्दा क्रमांक 5. ही जाहिरात कोणत्याही माध्यमात आणि कोणत्याही भाषेत दाखवण्यासाठी तुमची परवानगी असणार आहे. मुद्दा क्रमांक 6. या जाहिरातीमुळे तुमचं वैयक्तिक नुकसान झाल्यास राधिका मसाले याला जबाबदार असणार नाही, तुम्ही स्वतः याला जबाबदार असणार आहात. असे सगळे मुद्दे या पानावरती लिहिलेत आणि त्याच्या खाली तुमची आकर्षक सही.